नमस्कार सर्वांना सुप्रभात. मिशन आरंभ 2025-26 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक या सर्वांचं मी शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजची जी मार्गदर्शनपर तासिका आपल्याला होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनी या शाळेचे आदर्श शिक्षक आदरणीय सचिन शिंदे सर, ज्यांनी काल आपल्याला आरशातील प्रतिबिंब या विषयाच्या अनुषंगाने खूप छान असं मार्गदर्शन केलं. आज देखील या ठिकाणी आपल्याला जल प्रतिबिंब प्रतिमा या विषयाच्या अनुषंगाने ते आपल्याला पुढील 1 तास सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. त्या सर्वांच्या वतीनं आणि शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेरच्या वतीनं मी आदरणीय शिंदे सरांना देखील धन्यवाद देतो, स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित आदरणीय विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, माझे सहकारी आदरणीय नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करून आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शन वर्गाला या ठिकाणी सुरुवात करावी. धन्यवाद सर. नमस्कार मित्रांनो, काल आपण प्रतिबिंब म्हणजे जल प्रतिबिंब आणि प्रतिमा ही आरशातील प्रतिमा या घटकाला काल सुरुवात केली. आपण त्याविषयी थोडीशी चर्चा केली. काल त्यातील एक उपघटक ज्याचं नाव आहे आरशातील प्रतिमा याविषयी माहिती घेतली. आज प्रतिबिंब प्रतिमा या घटकातील पुढचा जो उपघटक आहे जल प्रतिबिंब. जल म्हणजे पाणी. ज्यावेळेस मित्रांनो आपण शांत स्वच्छ पाण्यात स्वतःला पाहत असतो त्यावेळेस जे चित्र दिसतं त्यालाच आपण प्रतिबिंब म्हणतो. स्वतःचं अथवा इतर वस्तूंचं जे चित्र असतं त्यालाच आपण प्रतिबिंब म्हणतो. तर या प्रतिबिंबाविषयी जल प्रतिबिंबाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की प्रतिबिंब प्रतिमा या घटकाला शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 8% भारांश आहे. त्यातील 4% भारांश काल आपण जो घटक पाहिला आरशातील प्रतिमा आणि जल प्रतिबिंबाला भारांश येतो मित्रांनो 4%. त्यावर 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि एकूण गुण 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालही पाहिलं होतं की ज्यांना राज्याच्या यादीत वगैरे यायचं असतं त्यांनी अतिशय शांतपणे हे प्रश्न सोडवायचे असतात. की याच्यात जरी आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा म्हणजे जल प्रतिबिंब यामध्ये एकूण 4 प्रश्न असतात तरी एखादा प्रश्न असा फसवा असतो की आपण त्यात सहज चुकतो. त्यामुळं ह्या प्रश्नांचा विचार जरी सोपा असला तरी शांतपणे करायचा आहे. आता काल आपण पाहिलं होतं प्रतिबिंब म्हणजे काय असतं ते त्या वस्तूसारखं दिसत असतं परंतु तरी त्यात थोडाफार बदल हा असतोच. ते हुबहूब त्या वस्तूसारखं नसतं आणि तुम्हाला ते अचूक ओळखता येतं की नाही याची जी चाचणी घेतली जाते बुद्धिमत्ते विषयात, तर त्या चाचणीच्या संदर्भात आपण काही गोष्टींचा या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या प्रतिबिंबामध्ये जी तुमची चाचणी घेतली जाते त्यामध्ये काही आकृत्या तुम्हाला दाखवल्या जातात, काही अक्षर दाखवले जातात, काही अंक दाखवले जातात आणि यांचे प्रतिबिंब पाण्यात कसे दिसेल हे तुम्हाला ओळखायचं असतं. काल आरशातील प्रतिमेमध्ये पण आपण पाहिलं होतं मित्रांनो की आकृती आणि अक्षरे अंक यांचे प्रतिमा पाहिल्या होत्या. पाण्यामधील मध्ये सुद्धा की आकृती अक्षरे अंक याविषयी प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो, कालही मी तुम्हाला उल्लेख केला होता की अक्षरांवर आरशातील प्रतिमेमध्ये एक प्रश्न हमखास असतो आणि पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जल प्रतिबिंबामध्ये सुद्धा अक्षरांवर एक प्रश्न हा ठरलेला आहे. आकृती अंक यामध्ये विभागून कधी आकृतीवर प्रश्न विचारला जातो तर कधी अंकांवर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. पहा, तर आता पाण्यातील प्रतिबिंब आपण काय प्रत्यक्ष एखादी वस्तू पाण्याजवळ नेऊन पाहू शकत नाही. पहा मित्रांनो की त्या वस्तूचं पाण्यातील प्रतिबिंब हे कसं दिसतं. मग त्यासाठी काय उपाय असतो,
जसं काल आपण पाहिलं, आरसा हा वस्तूच्या डाव्या बाजूला अथवा उजव्या बाजूला जर धरला तर त्यामध्ये आपल्याला जी प्रतिमा दिसते, त्याचप्रमाणे तोच आरसा जर आपण त्या वस्तूच्या वरच्या अथवा खालच्या बाजू जर धरला तर आपल्याला हुबेहूब पाण्यातलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष पाण्याजवळ जाण्याची आवश्यकता नाही किंवा ती वस्तू पाण्याजवळ नेण्याची गरज नाहीये. पाणी आपल्याजवळ उपलब्ध नसतं, त्यासाठी आपण आरशाचा वापर करू शकतो आणि त्याच्या मदतीने आपण जलप्रतिबिंब पाहू शकतो. आणि मग जलप्रतिबिंबासाठी जे प्रश्न असतात त्यामध्ये आपण जसं आरशातील प्रतिमेसाठी काल पाहिलं होतं, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा तिरक्या रेषा असतात. तर आरशातील जलप्रतिबिंबामध्ये त्या आकृतीच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला अशा तिरक्या रेषा असतात. यावरून आपण समजून घ्यायचंय की या ठिकाणी आपल्याला जलप्रतिबिंब विचारलेलं आहे. आता हे प्रश्न सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं आरशातील प्रतिबिंबामध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणे या सुद्धा पहा, आकृतीचा जो डावा भाग आहे तो नेहमी आपल्याला डाव्या बाजूलाच दिसतो आणि उजवा भाग हा नेहमी उजवीकडे दिसतो. पण सगळ्यात महत्वाचा जो याच्यात बदल होतो प्रतिबिंबामध्ये, तो खाली जो वरचा भाग आहे तो खाली आपल्याला उलट स्वरूपात दिसतो, तर खालचा जो भाग आहे तो वर उलट स्वरूपात दिसतो. पहा, परत समजून घ्या. सोप्या भाषेत जर सांगायचं तर डोकं खाली जातं आणि पाय वर येतात. म्हणजेच काय, तर वरचा भाग हा जलप्रतिबिंबात खाली उलट स्वरूपात दिसतो आणि खालचा भाग हा उलट स्वरूपात आपल्याला वर दिसतो. मग या ठिकाणी आपण काही प्रश्नांचा सराव करण्यापूर्वी काही आकृत्या, अंक, अक्षरे यांचं जलप्रतिबिंब आपल्याला कसं दिसतंय याची काही मी उदाहरणं तुमच्या समोर मांडणार आहे. पहा, या ठिकाणी हा आकृतीवरचा प्रश्न आहे. पहा, ही आहे तुमची प्रश्न आकृती. ही प्रश्न आकृती पाण्यामध्ये कशा स्वरूपात दिसेल किंवा ही एक प्रश्न आकृती. पहा, आता जर तुम्ही याचं निरीक्षण केलेलं असेल तर हा जो त्या आकृतीचा हात आहे तो त्याच बाजूला राहिलाय. फक्त काय झालंय, आपण पाहिलं वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात जातो. म्हणजे हाताच्या वर हा जो टिंब होता तो कुठे गेलेला आहे, खालच्या बाजूला गेलेला आहे. पहा मित्रांनो, आणि इकडचाही हात पहा, तो हात त्याच दिशेला राहिलाय. म्हणजे डावा भाग हा आकृतीचा डाव्या बाजूला राहतो, उजवा भाग हा आकृतीच्या उजव्या बाजूला. फक्त वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात होतो आणि खालचा भाग हा वर उलट स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी जलप्रतिबिंबात दिसतो. पहा, निरीक्षण करा मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आकृत्यांचं जलप्रतिबिंब हे पाण्यामध्ये कसं दिसतंय. आता या ठिकाणी तुमच्या समोर मी काही अंकांचं जलप्रतिबिंब उदाहरण स्वरूपात घेतलेले. पहा, 0 हा पाण्यामध्ये जलप्रतिबिंबामध्ये आहे त्या स्वरूपात दिसतो. 3 अजून हे 2 अंक जवळजवळ आपल्याला काय दिसतात जलप्रतिबिंबामध्ये मित्रांनो, सारख्या. कालही आपण अंक 5 आरशातील प्रतिमेमध्ये विचार केला होता आणि अंक 9, अंक 6 पहा, यांचा जलप्रतिबिंब शांतपणे पहा. ही जी वाटी आहे ती खालची वाटी फक्त वरच्या स्वरूपात वर येते उलट स्वरूपात, आणि वरची जी रेषा आहे ह्या वाटीचं तोंड इकडं होत नाही. म्हणजे उजवा भाग डावीकडे होत नाही अथवा डावा भाग उजवीकडे. 6 ची दिशा पहा, त्याचं तोंड इकडे, जलप्रतिबिंबामध्ये इकडे. 9चं इकडे, जलप्रतिबिंबामध्येही याच दिशेला आपल्याला ते पाहायला मिळतं. लक्षात आलंय मित्रांनो की अंकांचं जलप्रतिबिंब या ठिकाणी पाण्यामध्ये कसं दिसतं. आकृत्या झाल्या, अंक झाले. आता पुढील घटक अक्षरे. पहा मित्रांनो, स्क्रीन जर पूर्ण झूम करून जर आपण पाहिली तर या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल लेटर्स हे पाण्यामध्ये दिसतात. उदाहरण मी तुमच्या समोर आणलेलं आहे. तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बी याची प्रतिमा आरशात आहे, पाण्यामध्ये आहे तशी दिसते. डी अक्षर असू, एच असू, तुमचा आय असू, अजून कोणते अक्षर आहे शोधा मित्रांनो की ज्याचं जलप्रतिबिंब हे आपल्याला आहे
तसंच दिसतंय. एक या ठिकाणी एक ओ आहे. नंतर जसं अंकांमध्ये आपण 5 अंक पाहिला, अक्षरांमध्ये मित्रांनो यशची जलप्रतिबिंब एक पाहून ठेवा. पहा मित्रांनो, या ठिकाणी यशला एक गोंधळ होतो आपला फार करून. बाकीचे जलप्रतिबिंब ओळखणं सोपं जातं. आणि अजून एक अक्षर आहे, जसं काल पण पाहिलं होतं आरशातील प्रतिमेमध्ये यन, तर पाण्यातील प्रतिबिंबामध्ये या 2 अक्षर हे प्रश्नात असतात बहुतांश वेळा. म्हणून यांचं नीट निरीक्षण करा की अक्षर हे पाण्यामध्ये पाहिल्यास आपल्याला कशा स्वरूपात दिसतात. पुन्हा एकदा मित्रांनो मी एका आकृतीद्वारे स्पष्ट करतो. पहा, या ठिकाणी मी 3 आकृत्या तुमच्या समोर काढलेल्या, एक झाडाचं, एक घराचं आहे आणि एक ध्वज आहे, झेंडा आहे. तर इथं जर आपण आरसा धरला तर पहा मित्रांनो, हा पहा, प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव देत आहे. पहा, फक्त वरची बाजू काय झालेली आहे, खालच्या बाजूला गेलेली आहे. घराचंही पहा, ध्वज पहा, ध्वजाचा पताका ह्या बाजूला फडकत आहे. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये सुद्धा तो आपल्याला त्याच दिशेला फडकताना दिसतो. लक्षात येते मित्रांनो? ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा समजून सांगतो की पाण्यामध्ये ती प्रतिमा आपल्याला उलट स्वरूपात दिसते. वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात दिसतो, तर खालचा भाग हा आपल्याला वर उलट स्वरूपात दिसतो. पताका ह्या साईडला आहे फडकताना, तर ती आपल्याला प्रतिबिंबामध्ये त्याच याच्यामध्ये डावं उजवं करायचं नाही. फक्त वरची बाजू खाली उलट स्वरूपात, खालची बाजू वर उलट स्वरूपात. लक्षात आले मित्रांनो? मग आता आपण आपल्या सरावाला सुरुवात करूया. या ठिकाणी यावर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात याचे आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न दिसतोय आणि प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करत जा. कधी कधी याच्यावर काल आपण आरशाच्या प्रतिमेमध्ये पाहिलं होतं, एक प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा असतो, तोही आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहे. तर हा प्रश्न सर्वांनी एकदा शांतपणे वाचायचा आहे. पहा, पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. हा, थोडस स्क्रीन आपली मोबाईलची थोडी झूम करा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न अचूक दिसेल. तर प्रश्न आकृती आहे आपल्याला मित्रांनो. या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपण अक्षरांपासून. अक्षरे आहेत हा 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. मग आपण मगाशी उदाहरणामध्ये पाहिलं होतं यम. यम कसा दिसणार आहे आपल्याला अक्षरात मित्रांनो पाण्यामध्ये? तर डब्ल्यू दिसणार आहे. पी, एक एक आकृती जर आपण शांतपणे काढली त्याचं जलप्रतिबिंब, फक्त ही जी वाटी आहे ती खालच्या बाजूला जाणार आहे, पण तिची दिशा इकडची आहे, म्हणजे उजव्या बाजूची ती उजव्या बाजूला दिसणार आहे. आणि यू हा आपल्याला मित्रांनो कसा दिसणार आहे? उलट स्वरूपात दिसणार आहे. पहा, तुमच्या समोर मी या 3 अक्षरांचं जलप्रतिबिंब काढलेलं आहे. मग आता याच्यावरून शांतपणे पर्याय पहा, असा कोणता पर्याय आपल्याला समोर दिसतोय?
शोधला मित्रांनो? या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब असेल पर्याय क्रमांक 2. लक्षात येतंय? MPU या 3 अक्षरांचं पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी आता तुम्हाला दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 3 अक्षर घेतलेले आहेत आणि या 3 अक्षरांचं पाण्यातील प्रतिबिंब कसं आहे ते तुम्ही शोधायचंय. थोडं मी पण झूम करतोय म्हणजे तुम्हाला अचूक दिसावं. पहा, प्रयत्न करा. ही प्रश्न आकृती आहे आणि तिचे हे पाण्यातील 4 प्रतिबिंब आहेत. हे प्रतिबिंब आपल्याला ओळखायचंय. या आकृतीचं प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल. सुरुवातीला तुम्हाला उदाहरणामध्ये अक्षर दाखवले होते आणि त्यावरून विचार करायचा आहे. तर पहिलं अक्षर आहे जी. मग जी ची जी वाटी आहे त्याची दिशा कोणत्या बाजूला आहे मित्रांनो? त्या वाटीचं तोंड त्याच बाजूला राहणार आहे आणि खालचा भाग हा वर उलट स्वरूपात दिसणार आहे, वरचा खाली. आता यू मगाशीच आपलं अक्षर झालं होतं. यू कसा दिसणार आहे आपल्याला मित्रांनो? उलट स्वरूपात दिसणार आहे. आणि वाय का म्हणजे GUY या अक्षरांची पाण्यातील प्रतिबिंब हे कसं दिसणार आहे आता शोधा. पर्याय 1 आहे. पर्याय 1च याच ठिकाणी आपल्याला या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब मिळालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 आपण उत्तर पत्रिकेमध्ये रंगवायचा आहे. दोन 2021 ला हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. प्रश्न आकृती पहा आणि या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल ते शोधण्याचा प्रयत्न करा. थोडं झूम करतोय तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून. दिसतंय मित्रांनो? पहा, ही प्रश्न आकृती आहे आणि आपण पाहिलं की त्या आकृतीच्या खालच्या बाजूला अशा तिरक्या रेषा असतात अथवा कधी कधी वरच्या बाजूला सुद्धा असतात. यावरून आपण समजून घ्यायचंय की आपला गोंधळ होतो. या रेषा आपल्याला बऱ्याचशा वेळा असं वाटतं की हे आरशातील प्रतिमा आहे. आरशातील प्रतिमेच्या वेळेस तिरप्या रेषा उजव्या बाजूला अथवा डाव्या बाजूला असतात. या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंबामध्ये त्या रेषा आकृतीच्या खालच्या भागास अथवा वरच्या भागास दाखवलेल्या असतात. तर या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं मित्रांनो कोणतं असेल ते. दोन 2021 साली हा प्रश्न विचारला होता. मग आता आपण पाण्यातील प्रतिबिंबात एक मित्रांनो मागाशी पाहिलं होतं. शांतपणे समजून घ्या. डावा भाग हा डाव्या बाजूलाच, उजवा भाग हा उजवा. म्हणजे हे अक्षर इकडचे इकडे होत नाही. फक्त काय होतंय, वरचे अक्षर खालच्या उलट स्वरूपात दिसणारे आणि खालील अक्षर वर उलट स्वरूपात. मग जर आपण आता एक एक अक्षराचा विचार करू. मी पहिल्या 2 उदाहरणामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जल प्रतिबिंब काढून दाखवलं मित्रांनो. या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता परीक्षेत याचा सराव कसा करायचा आहे. आता या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, N अक्षर कुठं दिसणार आहे आपल्याला? या ठिकाणी दिसणार आहे आणि Z अक्षराची जागा बदलणार आहे. मग आता आपण पाहू, पर्याय 1 मध्ये त्यांनी बदललेले, पर्याय 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 म्हणजे 4ही पर्याय आपल्याला काय करावं लागणार आहे, विचारात घ्यावा लागणार आहे. जसं काल आपण शिकलो तसंच. आता या ठिकाणी SW म्हणजे पहा, M हा S च्या जागेवर जाणार आहे, S हा M च्या जागेवर दिसणार आहे आणि M ची जल प्रतिबिंब W दिसणार आहे. 4ही ठिकाणी आहे म्हणजे 4ही पर्याय. मग आता आपल्याला एक एक अक्षराचं जल प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. मग N चं प्रतिबिंब आपण पाहिलं होतं.
जलप्रतिबिंब कसं दिसतंय, ह्या रेषा काढायच्या, ही रेष वरून खाली येते, या ठिकाणी खालून वर जाणार आहे. या ठिकाणी अचूक आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पहा हा पर्याय मित्रांनो एन जी, त्यांनी जागा बदलली नाही, फक्त जागेवरच त्याचं जलप्रतिबिंब दाखवलं, म्हणजे पर्याय 4 बाद झाला. झेड, झेडचं जलप्रतिबिंब कसं दिसणार आहे मित्रांनो, जर असा जलप्रतिबिंब काढण्याचा सराव केला तर आपल्या लक्षात येईल पर्याय 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, पर्याय 3 मध्ये पण आहे. आता पर्याय 4 चा विषय संपलेला आहे आपला. म्हणजे एन आणि झेड यांची पाण्यातील प्रतिमा अशी दिसणार आहे. पुढं यस, यस मी तुम्हाला उदाहरणामध्ये पण सांगितलं होतं, हे गोंधळ करणारे अक्षर आहे. यसचं जलप्रतिबिंब कसं दिसणार आहे असं. पर्याय 1 मध्ये मित्रांनो आहे त्याचे, म्हणजे पर्याय 1 काय झाला आपला बाद झालाय. पर्याय 2 मध्ये आहे, पर्याय 3 मध्ये आहे. यस यमच्या जागेवर येणार आहे आणि यम यसच्या जागेवर. पुढचं जे लेटर आहे यम, त्याचं पाण्यातील प्रतिबिंब मित्रांनो कसं दिसणार आहे, डब्ल्यू. या ठिकाणी ते अचूक दिले आणि या ठिकाणी यम आहे तसाच घेतलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय बाद झालेला आहे. मग या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसणार आहे मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2. आपल्याला एक एक अक्षराचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे आणि सराव जर केला तर सरावाने आपल्याला हे उदाहरण आपण 10 ते 15 सेकंद सोडवू शकतो. फक्त मी सांगितलं तसं एक एक अक्षराचा विचार करायचा आहे. आणि यस आणि यम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, या अक्षरांवर आरशातील प्रतिमेमध्येही प्रश्न विचारले जातात, त्याचप्रमाणे पाण्यातील प्रतिबिंबामध्येही प्रश्न विचारले जातात. पहा पुढील अक्षर आहे मित्रांनो प्रश्न आकृती पेन. शोधा बरं तुम्ही. या ठिकाणी पेन ही प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कोणत्या स्वरूपात असेल, पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. आणि मी तुम्हाला सांगितलं थोडी स्क्रीन तुम्ही पण झूम करा, मी पण माझ्या पातळीवर झूम करण्याचा प्रयत्न करतो. पहा आता या ठिकाणी सलग 3 अक्षर आहे, मग पी अक्षराचं जलप्रतिबिंब ह्याच बाजूला असणार आहे, त्याची जागा बदलायची नाही. म्हणजे इथं दिसतंय आपल्याला, इथं दिसतंय. आता या 2 पर्यायाचा जर नीट विचार केला मित्रांनो, तर पीचं पाण्यातील प्रतिबिंब दिसताना ही जी वाटी आहे ती कोणत्या बाजूला असणार आहे आपण पाहिलंय, वरचा भाग खाली उलट स्वरूपात आणि खालचा भाग, म्हणजे ही जी वाटी आहे ती त्याच बाजूला राहणार आहे. पर्याय 3 मध्ये काय केलं मित्रांनो, तिची दिशा बदलली, ती डाव्या बाजूला घेतले. 3 आणि 4 हे 2 पर्याय काय झालेत मित्रांनो, ह्या अक्षरावरूनच आपल्याला समजलंय की पर्याय 3 व 4 या उत्तर आकृत्या जलप्रतिबिंब होऊ शकत नाही. पुढचं लेटर आहे ई. ईचं जलप्रतिबिंब मित्रांनो आहे तसंच दिसतंय, आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं सुरुवातीला नमुन्यामध्ये, म्हणजे पर्याय 1 व 2 मध्ये ती प्रतिमा जलप्रतिबिंब दाखवलेले. आणि पुढचं लेटर आहे यन. यन यनचं जलप्रतिबिंब जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यनचं त्यांनी आहे तसंच दिलेलं आहे, त्यामुळं हा पर्याय मित्रांनो बाद झालेला. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी यनचं जलप्रतिबिंब या स्वरूपात दिसतं, ते इथं दाखवलेलं आहे. म्हणजे या प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा जलप्रतिबिंब कशा स्वरूपात दिसणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. मी सांगितलं एक एक अक्षर जर चेक केलं तर आपल्याला पर्याय चुकीचे ते सोडून द्यायचे, पुन्हा त्याचा विचार करायचा नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्तर लवकर शोधता येतं. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा 3 अक्षर आहेत, ए टी एन. आता यामध्ये एक आकृती पण घेतलेली आहे मित्रांनो. कोणती आकृती आहे, हा आपण घरासारखा आकार मानू.
बरोबर आहे. मग ह्या आकृती घराचं चित्र आपण मगाशी पाहिलं. पाण्यात त्याचं प्रतिबिंब कसं दिसणार आहे? उलट स्वरूपात. मग सुरुवातीला त्याचा विचार करणार, इथं इथं सगळीकडे आहे, म्हणजे चारही पर्याय आपण विचार करणार आहोत. आता आपण करणार आहोत विचार अक्षरांचा. मग एक एक अक्षर घेऊ. एचं पाण्यातील प्रतिबिंब पर्याय 1 मध्ये पहा, बरोबर दिलेले. 2 मध्ये पहा. इथं काय केलं मित्रांनो, एची जागा बदलली. आणि आपण सुरुवातीला टिपामध्ये पाहताना पाहिलं की डावी बाजू उजवीकडे जात नाही, उजवी बाजू डावीकडे जात नाही. म्हणजे या ठिकाणी ए ची जागा बदललेली, म्हणजे पर्याय 3 हा या प्रश्न आकृतीचं जल प्रतिबिंब होऊ शकत नाही. या पर्यायामध्ये सुद्धा काय केलं मित्रांनो, एचं जल प्रतिबिंब अचूक दिलेलं आहे. बरोबर. पुढचा अक्षर आहे टी. मग टीचं जल प्रतिबिंब कसं दिसते, तर तो उलट होते. पहा, वरचा भाग खाली जातोय, खालचा भाग. पर्याय 1 मध्ये आपल्याला टीचं प्रतिबिंब अचूक आहे. पर्याय 2 मध्ये सुद्धा अचूक आहे. आणि 4 मध्ये काय केलं मित्रांनो, तो टी आहे तसाच ठेवलाय. म्हणजे पर्याय 4 काय झाला, आपल्याला या स्पर्धेतून उत्तर आकृत्यातून बाद झालेला आहे. आणि पुढचं अक्षर आहे यन. मग यनचं जल प्रतिबिंब कसं दिसणार आहे, कडेच्या रेषा काढायच्या, ही वरून येते, ही या बाजूने येणार आहे. म्हणजे आपल्याला जल प्रतिबिंब काढायला जर आपण शिकलो तर अजिबात चूक होत नाही. पर्याय 1 मध्ये ते अचूक आहे आणि पर्याय 2 मध्ये काय केलं मित्रांनो, तो यन आहे तसा ठेवला, त्याचं जल प्रतिबिंब दिलं नाही. म्हणजे या प्रश्न आकृतीचं जल प्रतिबिंब कसं दिसणार आहे, पर्याय 1 हा 2023 ला विचारलेला मित्रांनो प्रश्न आहे. का पुढील अक्षर आहेत, पुढील प्रश्न आकृती आहे बेड. मग तुम्ही शोधायचे आता या अक्षरांचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसत आहे. पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. आणि ज्याप्रमाणे आपण सराव घेत आहोत, एक एक अक्षराचा विचार करायचा आहे आणि एक एक पर्याय जो आपल्याला चुकीचा वाटतो तो सोडून द्यायचा आहे आणि राहिलेल्या पर्यायाचा विचार करायचा, इतर अक्षरांशी तुलना करायची आणि या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करायचा. शोधला मित्रांनो. ही प्रश्न आकृती आहे, हिच्या खाली तुम्हाला ही तिरक्या रेषा दिसतात, यावरून समजून घ्यायचं की याचं जल प्रतिबिंब या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आपण याचं स्पष्टीकरण पाहूया आता. बी, पहिलं अक्षर आहे बी आणि सुरुवातीलाच पाहिलं याचं जल प्रतिबिंब आहे तसंच दिसतंय. इथं काय केलं रे मित्रांनो, तर या ठिकाणी बी ची दिशा बदललेली आहे. म्हणजे हा पर्याय काय झालेला आहे, या ठिकाणी होऊ शकत नाही. या ठिकाणी बीचं चल प्रतिबिंब अचूक आहे, पर्याय 3 मध्ये पण अचूक आहे आणि 4 मध्ये. पर्याय 1 काय झालेला आहे मित्रांनो, हा आपला बाद झालेला आहे. पुढचं लेटर आहे ई. ईचं जल प्रतिबिंब सुद्धा आहे तसंच दिसतंय. पहा, पर्याय 1 चा तर विचार करायचा नाही. यामध्ये काय दिसतंय मित्रांनो, ई ची दिशा बदललेली, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झालेला आहे, बाद झालेला आहे. आरशामध्ये डावं उजवं होतं, पाण्यामध्ये डावं उजवं होत नाही. या ठिकाणी ईचं जल प्रतिबिंब अचूक आहे. पर्याय 4 मध्ये सुद्धा ईचं प्रतिबिंब जल प्रतिबिंब अचूक आहे. पुढचं अक्षर आहे मित्रांनो डी. आता पर्याय 1 आणि 2 बाद झालेला आहे आपला. डी मध्ये जर पाहिलं तर पर्याय डी हे अक्षर सुद्धा जल प्रतिबिंबामध्ये आहे तसंच दिसतंय. मग पर्याय 3 मध्ये ते अचूक दिलंय आणि पर्याय 4 मध्ये काय केलं मित्रांनो, त्याची दिशा बदललेली, म्हणजे पर्याय 4 होणार नाही. म्हणजे हे तिन्ही अक्षर असे होते मित्रांनो की याचं जल प्रतिबिंब हे कसं दिसणार आहे, जसं आहे तसंच बेड.
आणि मग या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी तुमच्या समोर पुढील अक्षरांचा समूह घेतलेला आहे NOR. कोणते अक्षर आहे मित्रांनो? NOR. आता तुम्ही सराव झालेला आहे आपला बऱ्यापैकी. तुम्ही पटकन शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. NOR चं जल प्रतिबिंब या ठिकाणी पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 अथवा पर्याय 4 यापैकी कोणतं आहे ते शोधायचंय. NOR आणि एक एक अक्षराचा मित्रांनो विचार करायचा आणि जे पर्याय आपल्याला चुकीचे वाटतात ते सोडून द्यायचे की जेणेकरून आपल्याला अचूक उत्तर लवकरात लवकर, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं 10 ते 15 सेकंद, फार फार तर 20 सेकंदात आपण हा प्रश्न सोडवायचा आहे की जेणेकरून याचा वाचलेला वेळ हा बुद्धिमत्तेतील कूट प्रश्न वगैरे जे असतात ते सोडवण्यासाठी आपल्याला 1 मिनिटात तो प्रश्न कव्हर होत नाहीये. त्या ठिकाणी जो जादा लागणारा वेळ आहे या ठिकाणाहून आपल्याला तो वाचवता येतो. NOR. मग आपण पहिलं अक्षर घेऊ मित्रांनो, N. मग या ठिकाणी N चं जल प्रतिबिंब मी सांगितलेलं आहे N आणि S हे गोंधळात टाकणारे आहे. ही रेष वरून जाती खालून, म्हणजे आपण सुद्धा असा सराव करायचा आहे की प्रत्येक अक्षराचं जलप्रतिबिंब जर काढलं तर आपली चूक होणार नाही. पर्याय 1 मध्ये ते अचूक आहे, 2 मध्ये अचूक आहे, 3 व 4 मध्ये पहा बरं मित्रांनो. 3 मध्ये N R च्या जागेवर नेलाय, R N च्या जागेवर नेलाय. आरशामध्ये असं होईन का? सॉरी, पाण्यामध्ये असं होईन का? आरशामध्ये डावं उजवं होतं, पाण्यामध्ये डावं उजवं होत नाही, जागा बदलत नाही. फक्त वरचा भाग खाली दिसतो उलट स्वरूपात आणि खालचा भाग वर उलट स्वरूपात दिसतो. म्हणजे हा पर्याय 3 येऊ शकत नाही. पर्याय 4 पहा. म्हणजे पर्याय 1, 2, 4, पर्याय 3 काय झालेला आहे मित्रांनो? हे जलप्रतिबिंब होऊ शकत नाही. पुढचं अक्षर O. O चं जलप्रतिबिंब आपण पाहिलं की आहे तसंच आहे. त्यामुळं पर्याय 1 मध्ये आहे ते अचूक, 2 मध्ये आहे, पर्याय 4 मध्ये सुद्धा आहे. पुढचं अक्षर आहे मित्रांनो R. मग R चं जलप्रतिबिंब पहा. जलप्रतिबिंब काढताना एक एक भाग जर काढला, आता ही जी वाटी रेषेचा विचार करू नका, ती खालून जोडायची आणि ही रेष पहा. अशा स्वरूपात आपल्याला आर्च जल, इथं जलप्रतिबिंबामध्ये त्याची दिशा बदलली, म्हणजे पर्याय 1 काय झालाय मित्रांनो? बाद झालाय. पर्याय 2 मध्ये सुद्धा काय केलंय? त्याची दिशा बदललेली. आणि पर्याय 3 मध्ये सॉरी 4 मध्ये काय झालेलं आहे ते अचूक दिलेले. मग या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसणार आहे? पर्याय क्रमांक 4. पहा मित्रांनो, आता नुसतं इंग्रजी अक्षर नाही, कधी कधी या ठिकाणी मराठी अक्षरांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर आपण सराव करताना मराठी अक्षरांचा सुद्धा सराव करण्याचा प्रयत्न करा की त्या अक्षरांचं जलप्रतिबिंब कसं दिसेल. मग मी या ठिकाणी एक 3 अक्षरे स र ळ आपण शब्द वाचू येतो सरळ. मग सरळ या शब्दाचं जलप्रतिबिंब कोणतं असेल मित्रांनो? पहा बरं, करा प्रयत्न तुम्ही. शोधलं मित्रांनो? कोणता पर्याय? आता फार याच्यामध्ये कठीण असं नसतं, फक्त आपण काय करायचंय, जर अक्षरांचा विचार केला तर आपल्याला पटकन. आता र मधी म्हणजे तो र मध्ये राहणार आहे. इथं काय केलंय? या र ची जागा बदलली. पाण्यातील प्रतिमेमध्ये असं होत नाही, दिशा बदलत नाही, फक्त वरचा भाग खाली, खालचा भाग वर होतो. तर
पहा, एक एक अक्षर घेऊ आपण. आता त्याचा फॉन्ट आपला वेगळा आहे आणि आपला फॉन्ट काय होणार मित्रांनो, थोडा वेगळा येणार आहे. दिसतंय? आता ळचा आकार थोडा ह्या दोन अक्षरांपेक्षा छोटा घेतलेला आहे. पर्याय 2 तर बाद झालेला आहे. आता स ची आरशातील प्रतिबिंब 1 मध्ये अचूक दिलंय, 2 मध्ये, 3 मध्ये पण आहे, 4 मध्ये आहे. रच पहा, या ठिकाणी रची दिशा इकडे आहे, ती जलप्रतिबिंबा सुद्धा इकडे राहणार, ती बदलली म्हणजे पर्याय 1 काय झालाय, बाद झालाय. पर्याय 3 मध्ये ते अचूक दाखवलंय, पर्याय 4 मध्ये अचूक. आता राहिले फक्त पर्याय 3 व 4. आता ळच पहा मित्रांनो, ळचं जलप्रतिबिंब जर आपण पाहिलं तर त्या दोन्ही वाट्या गोट ह्या समान असणार आहे. फक्त ही रेष आहे ती कोणत्या बाजूला असणार आहे, ती उजव्या बाजूला म्हणल्या उजव्या बाजूलाच. पर्याय 3 मध्ये काय झालंय, तिची दिशा बदललेली, ती इथं पाहिजे होती. म्हणजे पर्याय 3 काय, जलप्रतिबिंब ळच होऊ शकत नाही. पर्याय 4 मध्ये ती अचूक आहे. म्हणजे सरळ या अक्षराचं जलप्रतिबिंब कसं दिसणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. पुढील अक्षरे पहा मित्रांनो. या ठिकाणी 3 अक्षरे FOG, फॉग. मग या फॉग या अक्षरांचं जलप्रतिबिंब कसं असणार आहे ते तुम्ही शोधायचंय पहा. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे काय करायचं, एक एक अक्षराचा विचार करायचा. जे बाद पर्याय असतील ते काय करायचे, आपल्याला सोडून द्यायचे आणि अचूक जे राहिलेले पर्याय त्याचा जर विचार केला तर आपल्याला उत्तर लवकरात लवकर शोधता येतं. कारण मी सांगितलं या ठिकाणी आपल्याला हे प्रश्न सोडवताना काय करायचंय, वेळ कमीत कमी घ्यायचा की जो वेळ आपल्याला इतर प्रश्नांना देता येईल. मग फॉग, फॉग या अक्षरांचं जलप्रतिबिंब पर्याय 1, 2, 3, 4 पहा, बऱ्याच जणांना सापडलेले दिसतंय की याचं जलप्रतिबिंब कसं दिसतंय पहा. मग स्पष्टीकरणात पहा, च जलप्रतिबिंब कसं असणार आहे मित्रांनो, या स्वरूपात. मग आता या अक्षराचा जर विचार केला तर कोणत्या पर्यायात आपल्याला ते दिसतंय पहा बरं. 1 मध्ये बरोबर दिलंय. इथं काय केलंय मित्रांनो, ची जागा बदललेली. पाण्यातील प्रतिबिंबात डावं उजव होत नाही, जागा बदलत नाही, ते अक्षर त्यांच्याच जागेवर असतात. एक नंबरला आहे, तो जलप्रतिबिंबात एकच नंबरला राहणार आहे, त्याची जागा यांनी बदलली. पर्याय 3 मध्ये सुद्धा आपल्याला अचूक दिसतोय, पर्याय 4 मध्ये सुद्धा आहे. पुढचं अक्षर आहे ओ च प्रतिबिंब मित्रांनो आहे तसंच दिसतं. पर्याय 1 मध्ये बरोबर आहे, 2 तर बाद झालाय, 3 आहे, 4 आहे. पुढचं अक्षर आहे जी. जी ची वाटे काय असणार आहे मित्रांनो, आहे त्याच इकडे तोंड तिचं त्याच बाजूला, फक्त हा जो खालचा भाग आहे तो वर आपल्याला उलट स्वरूपात, म्हणजे जी आपल्याला थोडक्यात दुसऱ्या लिपीतील ई सारखा दिसणार आहे. इथं काय केलंय मित्रांनो, त्याचं दिशा बदलली. म्हणजे पर्याय काय झालाय, हा बाद झालाय, हा होऊ शकत नाही. पर्याय 3 मध्ये अचूक आहे आणि 4 मध्ये पण पहा त्याची जागा बदलली. म्हणजे फॉग या अक्षरांचं पाण्यातील प्रतिबिंब दिसणारे पर्याय क्रमांक 3. एक अक्षराचा जर विचार केला मित्रांनो तर आपण अचूक उत्तरापर्यंत लवकरात लवकर, एकदम सगळ्या अक्षरांचा जर विचार केला तर आपला गोंधळ होणार आहे. इथं हे अक्षर चुकलं तिथं ते, त्यामुळे एक एक पर्याय आपण एक एक अक्षर घ्यायचंय आणि जो जो पर्याय आपल्याला चुकीचा वाटतोय तो लगेच आपण त्याचा विचार करणं सोडून द्यायचंय आणि लवकरात लवकर अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचंय. पुढील अक्षर आहेत मित्रांनो SIT.
पहा, ही प्रश्न आकृती आहे आणि हे त्याचे 4 पर्याय आहे प्रतिबिंबाचे. मग कोणता पर्याय येईल सांगा बरं? शोधला? कोणता पर्याय आला मित्रांनो? मग यस. प्रतिबिंब मित्रांनो, आय या लेटरचं आहे तसं दिसतं. इथं अचूक आहे. आता या पर्यायांचा विचार करायचा नाही, इथं अचूक आहे. आणि पुढचं लेटर आहे टी. टीचं जल प्रतिबिंब कसं दिसतं मित्रांनो? याप्रमाणे. पर्याय 1 मध्ये काय केलंय? त्यांनी टी आहे तसा दाखवलेला आहे, त्याचं जल प्रतिबिंब दाखवलं नाही. म्हणजे पर्याय 1 पण होऊ शकत नाही. आणि 4 मध्ये पहा, त्या ठिकाणी टी या अक्षराचं जलप्रतिबिंब अचूक दाखवलेलं आहे. म्हणून या प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 4. लक्षात येते मित्रांनो? सराव करताना सुद्धा तुम्ही काय करायचं, एकदम सर्व अक्षरांचा विचार करायचा नाही. एक एक अक्षर घेतलं की आपल्याला उत्तरही लवकर सापडतं, वेळही वाचतो आणि आपला गोंधळ होतात. तुम्ही जर एकाच वेळी जर सर्व अक्षरांचा विचार केला तर आपला गोंधळ उडतो आणि पर्याय शोधताना सुद्धा आपल्याला काय होते, अडचण निर्माण होते आणि वेळही त्यामुळे जास्त जातो. म्हणून एक एक अक्षराचा विचार करायचा आहे, जेणेकरून आपण अचूक उत्तरापर्यंत वेळेत पोहोचू. पुढील अक्षर आहेत मित्रांनो रॅट. मग करा विचार. तुम्हाला मी 10 सेकंद वेळ देतोय. या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कोणता पर्याय असेल? 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. हा, काही मित्रांना उत्तर सापडले असेल पहा. मग आपण पाहू. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण विचार करायचा, एक एक अक्षर घ्यायचे, जेणेकरून गोंधळ होणार नाही. आर्च जलप्रतिबिंब या म्हणजे पर्याय 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे. इथं त्याची काय झाली मित्रांनो, दिशा बदलली. डावं उजवं केले, पर्याय 3 होऊ शकत नाही. पर्याय 4 मध्ये आर्थ जलप्रतिबिंब अचूक आहे. ए पुढचं अक्षर, एक एक अक्षराचा विचार करायचा आहे. एचं जलप्रतिबिंब या स्वरूपात. पर्याय 1 मध्ये काय केलं मित्रांनो, ए आहे तसाच घेतला, त्याचं जलप्रतिबिंब घेतलं नाही. पर्याय 1 होऊ शकत नाही. पर्याय 2 मध्ये आहे. आता पर्याय 3 चा विचार करायचा नाही. पर्याय 4 मध्ये पण आहे. पुढचं लेटर आहे मित्रांनो टी. मग टीचं जलप्रतिबिंब कसं असणार आहे? याप्रमाणे. पर्याय 2 मध्ये ते अचूक दिलंय आणि 4 मध्ये पहा मित्रांनो, टी आहे तसाच घेतलाय, त्याचं जलप्रतिबिंब दिलं नाही. म्हणजे पर्याय 4 सुद्धा होऊ शकत नाही. मग या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसणार आहे? पर्याय क्रमांक 2. पहा, या ठिकाणी पुन्हा मी एक मराठी अक्षर या ठिकाणी आपल्या समोर घेतलेलं आहे, शब्द तनय. आता तुम्ही शोधायचे पटकन मित्रांनो. एक एक अक्षराचा पटपट जर विचार केला तर आपण अचूक पर्यायापर्यंत लवकर पोहोचू शकतो. शोधले उत्तर. तनयचं जलप्रतिबिंब कशा स्वरूपात असेल? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. स्क्रीन थोडी झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला ते अचूक सापडणार आहे आणि स्पष्ट दिसेल. पहा, थोडीशी तांत्रिक अडचण येते या ठिकाणी.
मग तचा जर विचार जर आपण केला तर पहा कसं दिसणार आहे, ही रेष प सारखा दिसतो आपल्याला. पहा या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी अचूक आहे, या ठिकाणी हा पर्याय पहा गेल, बाद झालाय. पुढचा अक्षर आहे न च. असा सराव जर आपण केला मित्रांनो तर आपल्याला लवकर उत्तर शोधणार आहे. न इथं काय केलं त्यांनी, त्याचं प्रतिबिंब दाखवलं नाही, आहे तसाच आहे, म्हणजे पर्याय 3 गेला. या ठिकाणी पण न च जल प्रतिबिंब अचूक आहे. आता फक्त पर्याय 1 व 3 आणि पुढचं अक्षर जरी आपल्याला जल प्रतिबिंब काढता नाही आलं मित्रांनो, फक्त आपण त्याची दिशा पाहायची. याचं तोंड कुणीकडे, इकडं. पर्याय 1 मध्ये काय केलं मित्रांनो, त्याची दिशा बदलली, डावा उजवा केलाय, म्हणजे पर्याय 1 हे होऊ शकत नाही. आणि पर्याय 3 त्यामध्ये त्याचं जलप्रतिबिंब अचूक दाखवलंय. तनय हे अक्षर पाण्यामध्ये कसं दिसन, पर्याय क्रमांक 3. पुढील अक्षर आहे मित्रांनो लेट, LET. मग शोधायचं आता याचं जलप्रतिबिंब कसं असणार आहे. सापडलाय पर्याय मित्रांनो. मग मी तुम्हाला सांगितलं एक एक अक्षराचा विचार करायचा पटपट. पहिल्यांदा पाहू आपण यल. यलचं जलप्रतिबिंब या स्वरूपात दिसतं. 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये त्याची जागा बदलली, पर्याय 3 बाद झालेला आहे, 4 मध्ये आहे. पुढचा अक्षर ई. तुम्ही जर काही अक्षरांचा जर सराव केला मित्रांनो, एन, यस, जी, तर तुमचा सराव जर या 3 अक्षरांचा जास्त केला तर तुम्हाला पटकन प्रतिबिंब ई आहे तसंच दिसतंय. या ठिकाणी काय केलं मित्रांनो, ईची दिशा बदललेली, त्याचं तोंड इकडे ते इकडे घेतलं, म्हणजे पर्याय 1 होऊ शकत नाही, पर्याय 2 होऊ शकतो, 3 तर गेलेला आहे, पर्याय 4 मध्ये ईचं जलप्रतिबिंब अचूक आहे. पुढचं अक्षर आहे टी. कसं दिसणार आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी टीचं जलप्रतिबिंब अशा स्वरूपात दिसतं, इथं दाखवलंय. हा या ठिकाणी सॉरी मित्रांनो, या ठिकाणी यल ची दिशा बदललेली पहा, पर्याय 4 मध्ये, म्हणून पर्याय 4 होणार नाही. टीचं बरोबर आहे. ही जी दिशा आहे यल ची, ही जी रेष आहे ही कशी दिसणार आहे, ही ह्याच बाजूला राहणार आहे. पर्याय 4 मध्ये काय केलंय त्यांनी मित्रांनो, ती या बाजूला घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी या अक्षरांचं जलप्रतिबिंब कसं असणार आहे, पर्याय क्रमांक 2. आता आपण अक्षरांचा सराव केला मित्रांनो, आता आपण करणार आहोत अंकांवरच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. पहा या ठिकाणी अंक घेतलेले आपण 4, 5, 7. मग ज्याप्रमाणे आपण अक्षरांचं जलप्रतिबिंब पाहताना एक एक अक्षर पाहिलं, त्याप्रमाणे अंकांचा विचार करताना सुद्धा मित्रांनो एक एक अंकाचं जलप्रतिबिंब पाहायचे. 4चं जलप्रतिबिंब कसं दिसणार आहे, असं. पर्याय 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये ते अचूक दाखवले, 4 मध्ये अचूक दाखवले. पुढचा जो अंक आहे 5, याचं जलप्रतिबिंब कसं दिसणार आहे मित्रांनो, याप्रमाणे. 1 मध्ये काय केलंय पहा बरं, त्याची दिशा बदलली, ती इकडे पाहिजे होतं. यामध्ये सुद्धा तो पर्याय होऊ शकत नाही. 3 मध्ये ते अचूक दाखवले, 4 मध्ये अचूक दाखवले. पुढचा अंक आहे 7, मग त्याचं जलप्रतिबिंब कसं असणार आहे, याप्रमाणे. आता पर्याय 1 आणि 2 तर चुकीचे आहे, त्यामुळे त्याचा विचार करता नाही. फक्त 7चा जर विचार केला आपण पर्याय 3 व 4 ला, तर या ठिकाणी 7ची दिशा त्यांनी या बाजूला नेलेली, या ठिकाणी त्याचा अचूक जलप्रतिबिंब आहे. म्हणजे कोणता पर्याय होईल, 457चं जलप्रतिबिंब कसं होणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. पुढील अंक आहे 956. हा 2019 या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो, 956. मग याच
जलप्रतिबिंब कोणता असेल शोधायचंय तुम्ही. पर्याय 1, 2, 3 अथवा 4. शोधलं? छान. पहा आपण शोधूया आता पुन्हा एकदा सराव होईल. 9चं जलप्रतिबिंब या स्वरूपात दिसणार आहे. मग पर्याय 1 मध्ये काय केलंय, 9चं तोंड या दिशेला आहे. पर्याय 1 मध्ये एक एक अंकाचा विचार जर केला तर त्या बाजूला आहे. म्हणजे पर्याय 1 होईल का मित्रांनो? नाही. पर्याय 2 मध्ये ते अचूक आहे. पर्याय 3 मध्ये अचूक आहे. पर्याय 4 मध्ये त्याची दिशा म्हणजे पर्याय आणि पर्याय 1 हा काय झालेला आहे मित्रांनो, या ठिकाणाहून बाद झालेला आहे. पुढचा अंक आहे 5. मग 5चं कसं दिसणार आहे? ही वाटी ह्याच दिशेला राहणार आहे पहा. मग पर्याय 1 आणि 4चा विचार करायचा नाही. पर्याय 2 मध्ये ते बरोबर आहे आणि पर्याय 3 मध्ये काय झाले मित्रांनो, त्याची दिशा बदललेली. म्हणजे पर्याय 3 हे सुद्धा जलप्रतिबिंब होऊ शकत नाही. आणि 6चा जर विचार केला आपण याप्रमाणे दिसणार आहे. पर्याय 2 मध्ये ते अचूक आहे. पर्याय 3 मध्ये जरी असलं तरी ते 5ची जलप्रतिबिंब चुकलेले आहे. म्हणजे 956 या अंकाचं जलप्रतिबिंब कोणता असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2. पहा सराव केला आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलंय, अक्षर असू अथवा अंक असू, आपल्याला काय करायचंय, एक एक अंकाचा आणि अक्षराचा जर विचार केला तर आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकतो. पुढचा अंक आहे 6-2. हा पण 2020 साली प्रश्न विचारला होता. 6-2 62 62. मग याचं प्रतिमा पाण्यामधली कशी दिसणार आहे? पहा 6 या स्वरूपात म्हणजे 9 दिसणार आहे मराठीतला. इथं ते आहे, इथं आहे, इथं त्याची दिशा बदलली. पर्याय 3 काय झालाय, होऊ शकत नाही. इथं त्यांची जागा बदलली. डावं उजवं पाण्यामध्ये होत नाही. 1चा विचार केला. आता 2चं शोधा बरं तुम्ही. 2चं प्रतिबिंब पाण्यामध्ये कसं दिसेल? पर्याय 1 सारखा असेल का पर्याय 2 सारखं? जरी तुम्हाला शोधता नाही आलं, काढता नाही आलं त्याचं प्रतिबिंब, पण ह्या वाटीच्या आकारानं आपल्याला ही वाटी ह्याच बाजूला राहणार आहे इकडे. इथं काय झालंय, तिचं डायरेक्शन त्यांनी उजव्या बाजूला केलंय. इथं ते अचूक आहे. म्हणजे 62 या अंकाचं पाण्यातील प्रतिबिंब पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचे जे अंक आहे मित्रांनो 245. मग 2चा विचार करा. 2चं पाण्यातील प्रतिबिंब कसं असणार आहे? पर्याय 1 होऊ शकत नाही, 2 नाही, इथं जागा बदलली, 3 नाही आणि 4. बाकीच्या म्हणजे पर्याय 1ही गेलाय, 2ही बाद झालाय आणि 3ही पर्याय बाद झालाय. म्हणजे एवढ्या एका अंकावरूनच आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोहोचलोय. आणि आपण तरी बाकीच्या अंकाचा विचार करायचा आहे. 4चं प्रतिबिंब अचूक आहे, 5चं अचूक आहे. म्हणजे कोणता पर्याय येणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. वारंवार जर सराव केला आपण अंकाचा तर आपल्या लक्षात येणार आहे. पुढे आता काही आकृत्यांवरील प्रश्न पाहूया मित्रांनो. हा 2018 साली हा प्रश्न विचारला होता. आणि प्रश्न आकृती. आता जर आपण या आकृतीचा आकार थोडा वेळ धरला तर याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसणार आहे? वाटीतील 9 सारखं. म्हणजे पर्याय 1, 2, 3 होणार आहे. पर्याय 4 होऊ शकत नाही. आता एक एक आकृत्या ज्यावेळी देतात त्या जसं अक्षर अथवा अंक पाहताना आपण एक एक अक्षर अंकाचा विचार केला. आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला एकेका भागाचा, आता डोळ्याचा जर विचार केला तर डोळ्याचा इकडचा अर्धा भाग असा रंगवलेला आहे. म्हणजे पर्याय 1 मध्ये ते वर दिसणार आहे. इथं काय झालंय मित्रांनो, त्याची जागा बदलली. म्हणजे हा पण पर्याय होणार नाही. पर्याय 3 होऊ शकतो. आता हे टिंब जे आहेत 1, 2, 3, 4, पर्याय 2 आणि 4चा विचार करायचा नाही. इथं ते अचूक दाखवलेत. इथं एक टिंब कमी केलाय म्हणजे पर्याय 3 होणार नाही.
म्हणजे या प्रश्न आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब असणारे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आकृती मित्रांनो. आता ही आकृती इकडे झुकलेली, पाण्यामध्ये सुद्धा काय असणार आहे मित्रांनो, ती याच बाजूला झुकलेली असणार आहे. याचप्रमाणे मग जर आपण पाहिलं या बाजूला झुकलेली चारही ठिकाणी, पर्याय 4 मध्ये काय झालंय, ती या बाजूला म्हणजे ती आरशाची प्रतिमा दाखवली. पर्याय 4 होऊ शकत नाही. आता गोलांचा विचार केला तर वर छोटा गोल आहे, खाली मध्ये मोठा आहे. इथं त्याची दिशा बदलली, मोठा गोल खाली घेतलाय. या ठिकाणी दोन्ही गोल सारखे आणि या ठिकाणी राहिला पर्याय 3. म्हणजे आकृत्यांमध्ये आपल्याला जलप्रतिबिंब शोधणं फार लवकर जातं, फक्त एक एक भागाचा विचार करायचा आहे. पुढील पहा आकृती. पहा, हा जो वरचा काळा रंगवलेला त्रिकोण आहे तो पाण्यात काय होणार आहे, खाली दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, हा पर्याय बाद झालाय. एक एक भागाचा विचार करायचा आहे. आता हा बाण जो आहे तो याच बाजूला पण खालच्या दिशेला राहणार आहे. इथं तो अचूक आहे, इथं अचूक आहे, इथं तो बाण आहे तसा ठेवलाय. पर्याय 4 बाद होईल. ही जी वाटी आहे ही वाटी आता वर जाणार आहे. इथं त्यांनी अचूक दाखवली, इथं अचूक. पर्याय 1 आणि 4 चा विचार वर पहा. पुढची प्रश्न आकृती. त्रिकोण कसा दिसणार आहे पाण्यात, या स्वरूपात दिसणार आहे. आता काळा टिपका आहे तो खाली दिसणार आहे आपल्याला आणि जो रिकामा गोल आहे तो वर. या दोन वरून आपल्याला पर्याय शोधता येईल. पहा, पर्याय 1, पर्याय 2. 1 मध्ये ते अचूक आहे, 2 मध्ये त्याची दिशा बदलली म्हणजे हा पर्याय होणार नाही, 3 मध्ये नाही आणि 4 मध्ये. काय केलंय, काळा गोल तो वरच ठेवलाय आणि रिकामा वर्तुळ जे आहे ते म्हणजे राहिला पर्याय 1. म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या जर गोष्टींचा विचार केला तर आपण काय होऊ शकतो, जलप्रतिबिंबापर्यंत अचूक पोहोचू शकतो. आता यामध्ये अजून एक वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न येतो. पुढील पैकी कोणत्या आकृतीच्या वरच्या बाजूस आरसा ठेवल्यास, वरच्या बाजूस आरसा म्हणजेच मित्रांनो आपण सुरुवातीलाच पाहिलं त्यालाच आपण जलप्रतिबिंब. वरच्या बाजूस असू अथवा खालच्या बाजूस असू ते जलप्रतिबिंब असतं. तिचे प्रतिबिंब हुबेहूब तसेच दिसेल. मग आता कोणते अक्षर आहे, 3 अक्षरांचा गट की जो आरशात आपण पाहिला तर आपल्याला आहे तसाच दिसेल. मग आता आपण प्रत्येकाचं पाहूया. यचं जलप्रतिबिंब असेच, ईचं असे, पण यलचं काय होणार मित्रांनो, म्हणजे पर्याय 1 हे जे अक्षरांचा गट आहे याचं पाण्यातील प्रतिबिंब आहे तसंच नाही, म्हणजे हा पर्याय नाही. BOD प्रतिबिंब असतं आहे तसंच आणि डीचं तसं. म्हणजे कोणता पर्याय येणार मित्र, पर्याय क्रमांक 2. जर तुम्ही अक्षरांचा तर तुम्हाला सापडणार आहे. आणि पुढचा प्रश्न मित्रांनो, यापैकी कोणतं अक्षर असेल शोधा बरं. HTH, YNY, IHI आणि OSO. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल जलप्रतिबिंब आपण काढूया प्रत्येकाचं. H पण T ची दिशा बदलणार आहे. म्हणजे या अक्षरांचं जलप्रतिबिंब हुबेहूब तिच्या सारखं आहे का, नाही.
वाय मध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याला वाटतं तसंच दिसेल, परंतु त्याची दिशा बदलते. त्यामुळं हे होऊ शकत नाही. आय एच असा दिसणार आहे आणि आयचं पाण्यात येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि ओ, तरी हे पाहू, यस कसा दिसतो मित्रांनो पाण्यामध्ये, असा, म्हणजे हे प्रतिबिंब सारखं आहे का याच्यासारखं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. धन्यवाद मित्रांनो, आपण मला शांतपणे ऐकून घेतलं. आपण वारंवार सराव तर परीक्षेत आपल्याला निश्चित यश मिळेल. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद शिंदे सर. या ठिकाणी आपण गेल्या 1 तासामध्ये जलप्रतिबिंब प्रतिमा या अनुषंगाने खूप असं उदाहरण